रायगड जिल्ह्यात महिला दक्षता समितीच्या सदस्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पेण पोलीस ठाण्यातील हवालदार प्रकाश बाबू कोकरे आणि खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहन मोहिते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 21 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हवालदार प्रकाश कोकरे यांनी मद्यधुंद अवस्थेत पेण पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समिती सदस्याला व्हॉट्सअपद्वारे वारंवार कॉल करून कोणतेही शासकीय कारण नसताना गैरहेतूने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात खोपोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांचाही सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशीचे आदेश दिले. चौकशीत दोन्ही कर्मचाऱ्यांकडून शिस्तभंग झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन कालावधीत हवालदार कोकरे यांना अलिबाग येथील नियंत्रण कक्षात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले असून मुख्यालयाबाहेर जाण्यासाठी पूर्व परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महिलांची गैरवर्तन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.